आणि हे बघ शाल्मली इतकी सपोर्टिव्ह आहे ना. नाही बरोबर आहे, शाल्मली तुला सपोर्ट वगैरे करते, सगळं ठीक आहे, पण आता ती तुझी बायको आहे, तुझी सगळ्यात मोठी जबाबदारी. आधांतरी असतो यार हा, आणि ह्याचा विचार ती करत नसेल असं तुला वाटतंय का? आय नो. हे बघ, पण तिच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन. डोंट वरी. कशा काय करणार आहेस आता? बिझनेस. बिझनेस? येस. अरे मराठी माणसांनी ना बिझनेस करायला पाहिजे. मला गर्व आहे मराठी असण्याचा. करेक्ट आहेस तू. काय बिझनेस करणार आहेस? तेच डिस्कस करायला आलोय. माझ्याकडे ना असे 3-4 आयडियाज आहेत. कोणताही बिझनेस तू नीट करशील याची खात्री काय? 100% गॅरंटी, फुल गॅरंटी. आई शपथ, मनापासून काम करीन. वडापावची गाडी टाक. एक नंबर आयडिया. हे बघ, विचार करा, शाल्मली वडे बनवेल, मी पाव आणि ऍक्च्युली ना मी बेकरी टाकतो. म्हणजे माझ्या वडापावच्या गाडीमध्ये माझेच ब्रेड. डबल बिझनेस, डबल प्रॉफिट. ऑसम आयडिया, एक नंबर. डोक्यावर पडलायस का? आता ह्यात काय वाईट आहे? हे बघ, तुला जर बिझनेसच करायचा असेल ना तर असा बिझनेस कर ज्याला मरण नसेल, ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असेल, लवकर सेटल होईल यारा. मरणावरून मला आठवलं, तू डेथ सेरेमनीचा धंदा कर. डेथ सेरेमनी म्हणजे बघ, रोज कुणी ना कुणीतरी मरत असत, त्यांना मेल्यानंतरच आपण कम्प्लीट पॅकेज द्यायचं. हार, फुलं, तिरडी, मटका वगैरे वगैरे, त्यांच्या रीतीनुसार व्यवस्थित त्यांना सगळी व्यवस्था करून द्यायची. आणि तुला तर माहिती आहे, मरणाला मरण नसतं. एक्झॅक्टली. सुमित, विचार कर, माणसं रोज मरतात, म्हणजे माझा धंदा रोज होणार, मीटर चालू. एक नंबर आयडिया. काय काय बोलतोयस तू? हा, हे तू गप रे. आणि काय सुचवतोय त्याला वेड्यासारखं? मला सुचलं ते मी सांगितलं. नाही, हे बघ, तू एक तर मुळात ना थोडा शांतपणे वेळ घेऊन विचार कर. बिझनेस करण्याकरता जो अनुभव लागतो तो याच्याकडे नाहीये. मला असं वाटतं तू पहिल्यांदा कोणाबरोबर तरी पार्टनरशिप मध्ये इन्व्हेस्ट कर, त्याच्यामधनं शिक, आणि नंतर मग स्वतंत्र उभा राहा. नाही, ह्याला खूप वेळ लागतो. आणि मी कोणाबरोबर पार्टनरशिप करणार आहे? तुझ्या सासऱ्यांबरोबर कर की. छे, अरे शिपिंग बिझनेस आहे त्यांचा यार, काय प्रॉफिट असतं त्याच्यात? नाही, त्याच्यात रिलेशन्स मध्ये येतात. अरे राजा, बिझनेस आणि रिलेशन्स वेगळे ठेव ना. हे आपला हिरो आला. तुझं थोबाड का पडलंय? काय रे, काय झालं? मंडळाने सुचवलेल्या मुलीला भेटून आलेत साहेब. हे बाबा, तू नेहमीसारखा घाबरलायस का आता यावेळेस व्यवस्थित बोललायस? नाही, सुरुवातीला थोडा नर्वस होतो, पण मग नंतर बोललो कसं तरी. गुड. प्रेमाचा आनंद फक्त भेटूनच घेता येतो असं नाहीये. हेमांगी, मला तुला माझ्या डोळ्यांसमोर बघायचंय. करिश्मा, काय मंडेला शॉपिंगला जाणार आहे, भेटशील? न भेटता सुद्धा प्रेम आनंद देऊ शकतं. व्हॉट? अरे बापरे, तिला पाठवायचंय तो हिला गेला. इंतजार का मजा लो मेरी जान. करिश्मा, तू नक्की माझ्याशीच बोलतोयस ना? हेमांगी, काय आता कसला आला इंतजार? ऑफकोर्स डिअर करिश्मा, मी तुझ्याशीच बोलतोय. इतक्या मुलींना एकत्र कसं हँडल करतोस? विनया, मी पर्सनल चॅट करतोय ना यार. अरे मग मी कुठे म्हणलं नको करू? तू चोरून माझा चॅट बघत होतास. चोरून नाही रे, दिसलं म्हणून बघितलं. हे असं दिसलं. हे बघ, दिसलं तरी बघायचं नसतं. त्या मंडळातल्या मुलीचा मेसेज आलाय. काय बोलतो? वाच. नमस्कार, मी आकांक्षा स्वप्नपूर्ती मंडळातून. तुम्ही त्या मुलीला भेटून नाराज झाला असाल, त्यामुळे यापुढे असं काही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
तुमच्यासाठी अजून 2 मुली सिलेक्ट केल्यात. त्यांनी त्यांची भेटायची वेळ कळवताच तुम्हाला त्यांच्या प्रोफाईल सकट कळवू. राघव, आता काय करू यार? राघव, नाही नाही नाही, तिकडे माझी वाट लागणार, मी सांगतोय तुला. विनया, घाबरतोस काय? घाबरू नको तर काय करू? एका दिवशी 2 मुलींना भेटायचे. तुझ्यासाठी सोपं आहे रे, आत्ता बघितलं ना मी. हे बघ, टेंशन घेऊ नको. बाबा राघव तेरे साथ है. अपन तेरे को ट्रेन करेगा. नक्की? भाई है तुम्हें. थँक्स यार. सगळ्यात आधी मुलीला ओळखायला शिक. कसं ओळखायचं? सगळ्यात आधी तिचा चेहरा बघायचा. चेहराच बघणार ना? तू काय बघतोस? मी ट्रेनिंग कोणाचं सुरू आहे? सॉरी राघव बाबा, बोला. ऐक तर मवाचा, पहिली भेट हीच त्या रिलेशनशिपचं खरं भविष्य असतं. त्यामुळे त्या भेटीला तुझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू समज. बर. ए यार, अरे झोप ना यार. तू थांब ना यार, प्लीज थांब ना यार. एका इम्पॉर्टंट टॉपिक वरती डिस्कशन चाललंय. प्लीज प्लीज. मग काय, गप्प बसतो. पहिल्या क्षणी जर तुला तिचा चेहरा आवडला तर तिचा चेहरा तुझ्या हृदयात असा स्कॅन कर की तू केल्याशिवाय तो डिलीट होणारच नाही. बर. आतून कंप्लीट पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव की बॉस ये तो मेरी होने वाली है. त्याने काय होईल? आपलं मन आतून फ्रेश होतं, तिच्यासाठी उत्साह वाटतो. मग पुढे? हेच करायचं नाहीये. विनया विनया, ती जर आली असेल किंवा समोरून येत असेल तर स्वतःचा चेहरा किंवा कपडे बघायची गरज नाहीये. करेक्ट. ती जर आली असेल तर आधी तिला आवाज देऊ दे. आणि जर येत असेल तर फक्त तिच्याकडे बघ, प्रश्न तिला विचारू दे. आणि मी प्रश्न विचारला तर? माती खाशील विनया. तर प्रत्येक गोष्ट समजवायला लागते. ओके, हे बघ, तू प्रश्न विचारलास तर ती वरचढपणे नाही का वागणार, आणि तेच नकोय मला. हे बघ, त्या सिच्युएशनला तुम्ही दोघंही एकाच लेवलला असायला पाहिजे. ना, एकाच लेवलला. नाही नाही, अरे पण ती पण हाच विचार करत असेल तर? असेल तर नाही, त्या सुद्धा हाच विचार करतात आणि आपल्याला वाटतं की त्या माज दाखवत आहेत. हे बघ, आपण जसा अभ्यास करतोय ना तसा त्या सुद्धा अभ्यास करून येतात, आणि म्हणूनच तुम्ही दोघंही त्या सिच्युएशनला एकाच लेवलला असता. अरे तुझ्या तर लेवलची झोप ना यार. यार, मेरे दोस्त का इधर ट्रेनिंग सेशन चल रहा और तू. उद्या दे ना ट्रेनिंग, मूर्ख. ओके. नाही नाही, मग पुढे काय करायचं? भाई आहे तुम्ही. तिने जर विचारला की तुम्हीच का ते, तर अजिबात उत्तर द्यायचं नाहीये. उलट तूच तिला प्रश्न विचार आणि हात पुढे कर. हात का पुढे करायचा? हाय करायला. ए यार झोप ना यार, झोपा बरं. याला लेवलच्या गप्पा मारतायत. आता जर आवाज आला ना परत तर बघ. तुला सांगतो, लहानपणी आठवड्यातून एकदा तरी ना आमच्या घरी हैदराबादी चिकन बनायचं. आईची आठवण येत असेल ना? नाही रे, आमच्या शेफची.